गव्हर्नमेंट जॉब लागणं सगळ्यांचं स्वप्न असतं आणि जॉब लागला म्हणजे आपण सेटल झालो असे आपल्याला वाटतं. तसंच काहीसं मलाही वाटायचं. हॅलो एव्हरीवन, मी साक्षी. मी जलसंपदा विभागात जॉबला आहे. मी आधी 1-2 वर्ष एक्झामची तयारी केली आणि एक्झाम पास झाले. माझं ऑफिस घरापासून खूप लांब आहे, एका ग्रामीण भागात आहे, म्हणून माझे रोज 4 तास प्रवास करण्यातच जातात. तुम्ही पण बघा माय डे ॲज अ गव्हर्नमेंट एम्प्लॉई. मी सकाळी लवकर उठून स्वतःचं आवरलं. सध्या तरी मला घरात काही काम करावं लागत नाही, कारण मी माहेरी राहते. तर मी माहेरी का राहते हे बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणारे पुढचे व्हिडिओज बघा. आयता टिफिन घेतला आणि उन्हापासून संरक्षण व्हावं म्हणून पूर्वतयारी करून घरातून निघाली. या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रवासच जास्त दिसेल, कारण मी तेच जास्त वेळ करते. आय नो की इतका प्रवास करणारी मी एकटी नाही आहे. खूप जण रोज जॉबसाठी ट्रॅव्हल करतात. पप्पांनी मला सिटी बस स्टॉपपर्यंत सोडलं. तिथून सिटी बसने मी मेन बस स्टँडवर गेली. एक्झाम पास झाल्यावर वाटलं होतं की जरा छान घरापासून जवळ ऑफिस असेल, सकाळी आवरून ऑफिसला जाईल. पण मला जे वाटलं तसं झालं नाही. पण असू देत, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. आणि इथे उतरून मी नंतर मेन बस स्टँडवर गेली. इथे बस कुठे लागली आहे हे शोधण्यासाठी माझी लगबग सुरू झाली. फायनली मला बस सापडली आणि जागा आहे की नाही हा विचार मनात आला. तेवढ्यात आजीबाई शेजारी जागा भेटली. जे स्वप्न बघितलं होतं ते तर पूर्ण झालं आहे, म्हणून मी समाधानी आहे. इथे तिकीट वगैरे काढून झाल्यावर निवांत झोपून घेतलं. 2 तास छान झोप झाली. रोज रोज तरी काय असं वेगळं करणार प्रवासात, म्हणून झोप घेतलेलीच बरी असते. आणि माझा स्टॉप आला. मी उतरले बसमधून. सध्या खूप ऊन आहे. बसस्टँडपासून ऑफिस लांब आहे, म्हणून ऑफिसमधल्या काकांना घ्यायला बोलवलं. त्यांच्यासोबत ऑफिसला गेले. माझ्या ऑफिसमधले कलिग्स तसे चांगले आहेत, मदत करतात प्रत्येक गोष्टीत. आणि हे माझं ऑफिस आहे. ऑफिसचं उझरतं दर्शन घ्या, कारण ऑफिसमध्ये मी शूट नाही करू शकत. लंच करून झाला, मग जरा बाहेर चक्कर मारायला निघाली. आमच्या ऑफिसची ही गोष्ट खूप छान आहे की आजूबाजूला झाडे खूप आहे, म्हणून छान सावली असते आणि आम्ही थोडा वेळ बाहेर फिरू शकतो. थोडं फिरून परत कामाला लागले. काम झालं परत निघाले परतीच्या प्रवासाला. येताना काय बसमध्ये जागा भेटलीच नाही, म्हणून 2 तास उभी राहूनच आले. माझा तर कामापेक्षा प्रवासच जास्त होतो. पण असू देत, मला गव्हर्नमेंट जॉब आहे, मी स्वतःच्या पायावर उभी आहे, ही गोष्टच खूप सुख देणारी आहे आणि आईवडिलांसाठी अभिमानास्पद आहे. असा असतो माझा दिवस ॲज अ गव्हर्नमेंट एम्प्लॉई. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.